शंखं चक्रं जलौकां दधतामृतघटं चारुदोर्भिश्चतुर्भिः सूक्ष्मस्वच्छातिरुद्यां शुकपरिविलसन् मौलिमं भोजनेत्रं कालाम्बोधोज्वलङ्गं कटितटविलसच्चारुपीताम्बराढ्यं वन्दे धन्वन्तरिं निखिलगगनं प्रौढदावाग्निलीलम्. आपण बघत होतो की मात्रा म्हणजे काय, आहाराची मात्रा म्हणजे काय. त्याच्यासाठी आपण मात्राशितीय या अध्यायावर होतो आणि त्यातलं पहिले 3 श्लोक आपले झाले होते, 3-4. इथपर्यंतचे श्लोक झाले होते. या श्लोकांमध्ये आपल्याला असं कळलं होतं की मात्रा ही अग्नीवर अवलंबून असते, अग्नीच्या बलावर अवलंबून असते आणि व्यायामाने ते अग्नीचं बल हे टिकवता येतं किंवा अग्नीचं बल वाढवता येतं. आणि ती द्रव्यावर अवलंबून नसते, द्रव्याच्या गुणांवर अवलंबून असते. गुरु आणि लघु अशा प्रकारचे 2 द्रव्य असतात आणि त्यांच्या गुणांवर ती अवलंबून असते. इथपर्यंत आपल्याला कळलं होतं. आता या मात्रेने घेतलेल्या आहाराचा शरीरावर काय परिणाम होतो याच्यासाठी हा शेवटचा श्लोक या मात्राशिती अध्यायातला आपण बघणार आहोत आणि मग नंतर पुढचं मात्रेवरचं जे काही पुढचा रेफरन्स आहे तो आपण इथे बघणार आहोत. मात्रावद अशनम अशितम अनुपहत्य प्रकृतीम बल वर्ण सुख आयुष्य योजयती उपयोगकारम अवश्यम इति. म्हणजे मात्रेने घेतलेल्या आहाराने काय होतं तर प्रकृतीला अनुपहनन न करता अनुपहत्य प्रकृतीम न उपहत्य अनुपहत्य असा इथे नय तत्पुरुष असा समास झालेला आहे. उप अधिक हन, हन म्हणजे मारणे आणि उपहनन म्हणजे विशेष करून मारणे किंवा विशेषतः मारण्याचं काम ज्याच्याद्वारे होतं असं उपहनन. आणि न उपहनन अनुपहनन. तर न उपहत्य अनुपहत्य प्रकृती. आता इथे उप अधिक हन असं आल्यामुळे म्हणजे उपसर्ग आधी लागला आणि हन हा धातू लागल्यामुळे इथे लकार ल्यप लागलेला आहे. ल्यप म्हणजे जेव्हा आपल्याला 2 गोष्टी एकत्रितपणे सांगायच्या आहेत किंवा एखादी गोष्ट केल्यानंतर काहीतरी घडलेलं आहे असं जेव्हा सांगायचं असतं त्यावेळेला ल्यप ल्यप हे विशेषण लागतं. आणि ते बहुतांशी वेळेला ज्या धातूंना उपसर्ग लागलेले असतात म्हणजे धातूंच्या आधी जे काही प्रिफिक्स लागतात त्याला उपसर्ग असं म्हणतात. त्यामुळे इथे हन हा धातू आहे त्याला उप हे प्रिफिक्स लागलेलं. उप अधिक हन अधिक य असं इथे लागून उपहत्य असं ल्यप प्रत्यय इथे पूर्ण होतो असा लागलेला आहे. आणि याचा अर्थ असा होतो की प्रकृतीला उपहनन न करता म्हणजे प्रकृतीचे हनन न करता प्रकृतीला मारक न ठरता ते बल वर्ण सुख आयुष्य यांची योजना करतं. कोण करतं तर मात्रेने घेतलेले आहार हे प्रकृतीला हनन न करता बल वर्ण सुख आयुष्य यांची योजना करतं. कोणासाठी उपयोक्तारम जो त्याचा आवश्याने त्याचा वापर करतो. जो
जो मनुष्य या अशा प्रकारच्या मात्रेने घेतलेल्या आहाराचा उपयोग नेहमी करतो त्याच्या प्रकृतीचं हनन होत नाही आणि बलवर्ण सुख आयुष्य त्याला प्राप्त होतं. अशा प्रकारे असा याच्यातून अर्थ निघतो. एवं तावद व्युत्पादिता अग्निबल द्रव्य अपेक्षिणी मात्रा. म्हणजे अशा प्रकारे आपण काय पाहिलं आतापर्यंत, तर अग्नीचं बल आणि द्रव्य अपेक्षिणी इथे म्हणजे द्रव्याचं गुण अपेक्षिणी असंच आपल्याला इथे अर्थ घ्यायचा आहे. कारण आपण मगाशी जे पाहिलं तेच की गुरु आणि लघु हे त्याचे गुण आहेत. त्यामुळे द्रव्य अपेक्षिणी म्हणजे द्रव्याचे गुरुता किंवा लघुता यांची अपेक्षा करणारी ही मात्रा असते, हे लक्षात घेतल्यानंतर मात्रान्वितम च भोज्यम भोक्तव्यम इति युक्तम. म्हणजे मात्रेने युक्त असे आहार असा आहार घ्यावा, असा आहार जेवावा. म्हणजे भोज्यम हे आहाराला आहे आणि भोक्तव्यम म्हणजे आहार खावा अशा अर्थाने आहे. भोक्तव्यम इति युक्तम मात्राशी तत्वे को गुण. मात्राशी आहार घेतल्याने कोणते गुण मिळतात याचं वर्णन या श्लोकामध्ये केलेलं आहे. इह अवश्य इति नियम विरोधी कारणांतर अभावे सती बोद्धव्य. म्हणजे अवश्य या शब्दाचा अर्थ असा आहे की नियमांच्या विरोधी कारणांचा इथे अभाव असतो असं इथे आपल्याला जाणायचं आहे. म्हणजे जे काही नियम दिलेले आहेत त्याच्या विरोधी जी काही कारणं आहेत, म्हणजे आपल्याला मात्राबद्ध आहार घ्यायचा आहे हे एकदा ठरल्यानंतर तो एक नियम बनला पाहिजे. त्याच्या विरोधी जी कारणं आहेत त्याचा अभाव इथे आपण जाणला पाहिजे. म्हणजे आजकाल आपण जे करतो ते या सगळ्या नियमांना डावलून काहीतरी कारणं सांगत बसतो. ती ही विरोधी कारणं जी आहेत ती सोडून जे नियम सांगितलेले आहेत तेच आपण इथे जाणायला हवे. म्हणून इथे सती सप्तमी घातलेली आहे की नियम विरोधी कारणांतर अभावे सती अवश्य म्हणजे नक्कीच तो आहार घ्यावा अशा प्रकारे इथे वर्णन केलेलं आहे. यद्यपि पूर्ववद अशन अशित उपयोक्तृपदैः प्रशस्त भोजनादि वाचिभिः प्रकृतीकरणादि गुणसंपन्नम अन्नम लभ्यते. त्यामुळे पूर्वीच अशित आणि अशन याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे की अशन म्हणजे काय, तर प्रकृतीकरण इत्यादी गुणसंपन्न आहार, आणि अशित म्हणजे काय, तर उष्ण स्निग्ध इत्यादी गुणांनी युक्त असा आहार. त्यामुळे पूर्वी जे अशित अशन यांचं जे काही वर्णन केलेलं आहे मागच्या सूत्रांमध्ये ते आपण प्रशस्त भोजनासाठी लावायचं आहे. प्रशस्त भोजनादी वाचिभिः प्रकृतीकरणादी गुणसंपन्न अन्न. त्यामुळे प्रकृतीकरण इत्यादींनी गुणसंपन्न असा आहार आपल्याला इथे घ्यायचा आहे. तथापि काल विपर्यय प्रज्ञापराध असात्म्य शब्द स्पर्श रूपरसगंधाः सन्ति एव आहारजन्य बलादी विरोधकाः. परंतु कालाचा विपर्यय म्हणजे अयोग्य कालाची सुरुवात किंवा अयोग्य काल असणं किंवा जो ऋतुकाल सामान्य असायला हवा त्याच्या विपरीत काल निर्माण होणं, त्याच्यानंतर प्रज्ञापराध, त्याच्यानंतर असात्म्य इंद्रियार्थ संयोग. प्रज्ञापराध म्हणजे धी धृती स्मृती विभ्रंश, हे नेहमी कायमचं लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर असात्म्य शब्द स्पर्श रूप रसगंध इत्यादींमुळे संती एव आहारजन्य बलादी विरोधकाः. म्हणजे आपण कितीही चांगला आहार घेण्याचा विचार केला तरी सुद्धा अनेक वेळेला कालविपर्ययामुळे किंवा म्हणजे जो ऋतू योग्य हवा आहे त्याच्यापेक्षा विरोधी ऋतू निर्माण झाल्यामुळे, त्याच्यानंतर प्रज्ञापराध आणि असात्म्य शब्द स्पर्श रूप रसगंध यांच्यामुळे आहारामुळे जे बल इत्यादी मिळायला हवे आहेत, म्हणजे बलवर्ण सुख आयुष्य आदीमध्ये हे सगळं घ्यायचं. बलवर्ण सुख आयुष्य इत्यादी जे मिळायला पाहिजे आहेत त्याच्या विरुद्ध असे भाव शरीरामध्ये निर्माण होत असतात.
यद आह असं म्हटलेलंच आहे, संती ही ऋते अपि अहित आहारात अन्या रोग प्रकृतया. म्हणजे अहित आहारापेक्षा अन्य अशी रोग प्रकृती उत्पन्न होत असते. हे ऍक्च्युली वर्णन व्याधी क्षमत्व म्हणजे चरक शारीरस्थान 6वा अध्याय, बहुतेक 6वा का 4था अध्याय आहे, त्याच्यातलं हे वर्णन आहे. तर फक्त इथे मी आता, कारण हा खूपच वेगळा विषय आहे व्याधी क्षमत्व म्हणजे, तर त्यामुळे आपण इथे फक्त संती ही ऋते अपि आहार अहित आहारापेक्षा अन्न अहित आहारात ऋते म्हणजे अहित आहार सोडून जरी आपण हितकर आहार घेतला तरी सुद्धा अन्य रोग प्रकृती उत्पन्न होत असतात. म्हणजे जे असात्म्य शब्दस्पर्श रूपरसगंध किंवा कालविपर्यय याच्यामुळे निर्माण होणाऱ्या रोग प्रकृती या जरी तुम्ही अहित आहार घेत नसलात किंवा हितकर आहार घेत असलात तरी सुद्धा अशा प्रकारचे प्रकृती या शब्दस्पर्श रूप रसगंध यांच्या आणि त्यामुळे आधी त्यांनी वर्णन केलेलं आहे. आणि म्हणून तो जो रेफरन्स आहे तो यांनी इथे दिलेला आहे की तुम्ही मात्रावत आहार घेतला तरी सुद्धा अनेक वेळेला अशा प्रकारचे हे तुकाल विपर्यय किंवा असात्म्य इंद्रियार्थ संयोग याच्यामुळे किंवा इतर कोणाचा तरी प्रज्ञापराध याच्यामुळे सुद्धा आपल्याला अशा प्रकारचे रोग होऊ शकतात. म्हणजे हे हेतू त्याच्यासाठी होऊ शकतात. आता हे कसे होऊ शकतात, तर कालविपर्यय जर आपण पाहिला तर आपल्याला माहिती आहे की उन्हाळ्यामध्ये खूप उष्ण आहार घेऊ नये किंवा हिवाळ्यामध्ये खूप थंड आहार घेऊ नये. पण कालविपर्यय इतका झालेला आहे की हिवाळ्यामध्ये खूप उष्णता निर्माण झाली तर आपल्याला हिवाळ्यात सुद्धा थंड आहार घेण्याची इच्छा होते किंवा हिवाळ्यात सुद्धा थंड आहार घ्यावा लागतो. हा कालविपर्यय आपण समजू शकतो. प्रज्ञापराध हा विविध आपल्या कर्मांमुळे निर्माण होणारा आहे की आपण जो काही म्हणजे अकाली घेतला गेलेला आहार किंवा विषम आहार किंवा काही कामामध्ये घडल्यामुळे न घेतला गेलेला आहार, योग्य काळी न घेतला गेलेला आहार, हा सगळा प्रज्ञापराधामुळे होऊ शकतो. आणि असात्म्य शब्दस्पर्श रूपरसगंध हे अनेक वेळेला आपल्याकडूनही होतील किंवा दुसऱ्यांकडूनही होऊ शकतात. म्हणजे जो आहार बनवणारा आहे त्याच्याकडून जर आहार बनवण्यामध्ये काही जर चुका झाल्या तर त्याही आपल्याला या असात्म्य इंद्रियार्थ संयोग याच्यामध्येही घेता येऊ शकतात. हे फक्त मी इथे मात्रावध आहाराच्या बाबतीत वर्णन केलेलं आहे. कालविपर्यय, प्रज्ञापराध आणि असात्म्य इंद्रियार्थ संयोग हे सगळ्याच बाबतीत म्हणजे आहार, विहार आणि मानस हेतू या सगळ्यांच्या बाबतीत आपल्याला लक्षात घ्यायचंय. फक्त इथे मात्राच्या संबंधात लक्षात घेण्यासाठी म्हणून इथे मी अशा प्रकारचं वर्णन केलेलं आहे की कालविपर्यय जर घ्यायचा झाला तर उष्ण आहार जास्त प्रमाणात घेतला जाणं हिवाळ्यामध्ये हे सुद्धा एक कालविपर्यय असू शकतो. किंवा दुसऱ्यांनी बनवलेल्या आहारामध्ये त्या आहाराचं रूप, रस, गंध हे असात्म्य आपल्यासाठी असू शकतात. तर असे जी उदाहरणं आहेत ती इथे आपल्याला लक्षात घ्यायची आहेत. त्यामुळे ही रोग निर्माण होण्याची शक्यता म्हणजे कितीही प्रकृतीकरण, संयोग इत्यादींनी युक्त आपण आहार घेण्याचं ठरवलं तरी हे हेतू त्याच्यासाठी असू शकतात. तेन मात्रा परिगृहीता शुभा अपि प्रकृतादयः प्रायो बलादी हेतवः भवन्ति मात्रावत आहार स्तुत्यर्थम अवश्यम इति कृतम. म्हणूनच मात्रेने घेतलेला आहार हा शुभदायक फल निर्माण करणारा असतो. म्हणूनच मात्रावत आहार घ्यावा
त्याच्यानी बल इत्यादी योग्य प्रकारे निर्माण होऊ शकतं. आता इथे कालविपर्य, प्रज्ञापरात, असात्म्य, संयोग वगैरे हे जे म्हटलेलं आहे त्याचा अजून एक आपल्याला उदाहरण असं घेता येईल की तुम्ही जर तुमच्या मात्रेनुसार आहार घेतला तरी म्हणजे अशा प्रकारचा आहार तुम्ही घेऊ शकता की जरी तो शब्द स्पर्श रूप रस गंध दुसऱ्यांकडून बिघडलं असेल त्याचं, तरी सुद्धा तुम्ही तो तुमच्या मात्रेमध्ये घेतला तर तो तुम्हाला अयोग्य ठरणार नाहीये. किंवा जर अकाल घेण्याची, एकच मिनिट हा, मी आलेच जरा. हा ओके. हा म्हणजे माझं म्हणणं असं होतं की जरी शब्दस्पर्श रूप रसगंध यांनी विचित्र आहार असेल किंवा कालविपर्य म्हणजे अकाली भोजन इत्यादींमुळे जरी तो म्हणजे आहार घेण्याची पद्धत जरी चुकीची असेल तरी सुद्धा जर आपण त्या वेळेला योग्य मात्रेत आहार घेतला, जितकी भूक आहे तितक्या प्रमाणातच आहार घेतला तर तो शरीराला त्रासदायक ठरत नाही आणि तो बलादी बल वर्ण सुख आयुष्य उत्पन्न करणारा होऊ शकतो. तर पुढे आहे सुखायुष. सुखयुक्तम आयुः सुखायुः यदि वा सुखम च आयुः च इति मंतव्यम स्वरूपेण अपि च आयुर्मृग्यम इति प्राक् प्रतिपादितम. तर सुखायु म्हणजे काय, तर सुखयुक्तम आयुः सुखायुः याचं वर्णन आयुर्वेदाच्या व्याख्येत आलंय. हिताहितम सुखम दुःखम आयु, अशा प्रकारे 4 प्रकारचे आयु हे पूर्वीच सांगितलेले आहे. म्हणून प्राक प्रतिपादितम असं त्यांचं म्हणणं आहे की 4 प्रकारच्या आयुष्यांचं वर्णन आम्ही पूर्वीच केलेलं आहे. त्याप्रमाणे इथे सुखयुक्त जे आयुष्य आहे किंवा 2 प्रकारे इथे त्यांनी फोड केलेली आहे. सुखयुक्तम आयुः सुखायुः किंवा सुखम च आयुः च, म्हणजे सुख आणि आयु हे दोन्हीही प्राप्त करण्यासाठी म्हणजे सुख आणि दीर्घायु असं आपण इथे दोन्ही प्रकारे इथे घेऊ शकतो. आणि त्याचं जे स्वरूप आहे ते पूर्वीच म्हणजे पहिल्या अध्यायामध्ये आपण सांगितलेलं आहे की सुखकर आयुष्य म्हणजे काय, हितकर आयुष्य म्हणजे काय, दुःखकर आयुष्य म्हणजे काय आणि हे अहितकर आयुष्य म्हणजे काय याचं वर्णन प्राक प्रतिपादितम एव. तर ते तिथून पाहावं असं यांचं म्हणणं आहे. पण तोही एकदम वेगळा विषय असल्यामुळे आपण आता इथे नको घेणार नाही आहोत. ज्या वेळेला आपण आयुर्वेदाची व्याख्या बघू किंवा पहिला अध्याय बघू त्यावेळेला आपण ते घेऊयात. आता मात्रेचं वर्णन इथे या 5व्या अध्यायामध्ये संपलेलं आहे. तस्य मात्राशिती अध्यायामध्ये संपलेलं आहे. पण मात्रेचं अजून एक वर्णन विमान स्थानामध्ये आपल्याला मिळतं, जे पहिल्या अध्यायात आपण पाहिलेलंच आहे. पण त्रिविध कुक्षी अध्यायातही त्याचं वर्णन आपल्याला पाहायला मिळतं. तर इथपासून 3ऱ्या श्लोकापासून 10व्या श्लोकापर्यंत हे मात्रेचं वर्णन आपल्याला पाहायला मिळतं. विविध कुक्षीयम अध्यायम व्याख्यास्यामः. रसविमाने राशिः उक्तः तस्य राशेः मात्रा मात्रावतः फलप्रपंच दोषविकार प्रपंचम च दर्शयितुं त्रिविध कुक्षीयो अभिधीयते.
म्हणजे इथे राशीचं वर्णन केलेलं आहे. राशी म्हणजे आहार राशी. त्यामुळे आहार राशीचं वर्णन मात्रा आणि अमात्रावतः, म्हणजे मात्रेने घेतलेला आहार आणि अमात्रेने घेतलेला आहार यांचं फळ विस्ताराने सांगण्यासाठी, प्रपंच म्हणजे विस्ताराने सांगण्यासाठी, आणि दोष विकार प्रपंच त्याच्यामुळे निर्माण होणारे दोष विकार यांचं विस्ताराने वर्णन करण्यासाठी त्रिविध कुक्षी या अध्यायाचं वर्णन आम्ही आता करत आहोत, असं इथे वर्णन आहे. तिसरा श्लोक. त्रिविधम कुक्षौ स्थापयेत अवकाशांशम आहारस्य आहारम उपयुञ्जानः. म्हणजे ज्याला आहाराचा उपभोग घ्यायचा आहे त्यांनी त्रिविध कुक्षौ स्थापयेत अवकाशांशम, म्हणजे कुक्षीचे 3 भाग करावेत. कुक्षौ अवकाशांशम त्रिविधम स्थापयेत, म्हणजे कुक्षीचे किंवा कुक्षीमध्ये जो अवकाश आहे त्या अवकाशाचे अंश, कसे अंश करायचे? 3 प्रकारे. त्रिविधम अवकाशांशम. अवकाशांशमचं विशेषण त्रिविध असं आहे. स्थापयेत म्हणजे करावेत, स्थापना करावी. स्था धातू आहे. स्था धातू म्हणजे तिष्ठती, स्था तिष्ठती अशा अर्थाने आहेत. इथे स्थापयेत, इथे स्थापयेत हा हे विधिलिंग आहे, म्हणजे विध्यर्थ आहे, जिथे आदेश दिलेला आहे, म्हणजे तुम्ही करा किंवा करायला पाहिजे असा अर्थ तिथे येतो. आणि स्थापयेत इथे स्था धातूपासून थोडस त्यांनी नाउन बनवतात, म्हणजे कुठल्याही काही धातू हे नाम स्वरूपात काम करतात किंवा प्रायोजक स्वरूपात काम करतात. तर जिथे स्था हा धातू खरं स्था तिष्ठती अशा स्वरूपात चालतो किंवा स्थायेद अशा प्रकारे चालायला हवा, पण इथे स्थापयेद असं जेव्हा केलेलं असतं तेव्हा जो प आहे तो प्रायोजक म्हणून लावला जातो, की ज्यामुळे ते थोडस नामाप्रमाणे काम करतं. म्हणजे स्थापना हे विशेषण किंवा नाम या स्वरूपात आहे, तर त्यामुळे स्थापना करावी असा, म्हणजे नामापासून तयार झालेलं एखादं काय म्हणतात क्रियापद, म्हणजे स्थापयेत हे क्रियापद आहे खरं म्हणजे, पण ते नामापासून तयार झालं की स्थापना आणि करावी असे 2 क्रियापद तिथे एकत्र येतात. त्यापैकी स्थापना हे नामस्वरूपात आहे म्हणून स्थापयेत असं एकत्र क्रियापद संस्कृत मध्ये तयार होतं, पण त्याचा अर्थ स्थापना करावी अशा स्वरूपात घेतला जातो. तर अशा प्रकारे कुक्षीचे 3 भाग करून त्यांचे तिथे आपल्याला आहार बसवायचा आहे. कसा बसवायचा आहे? तद्यथा एकम अवकाशांशम मूर्तानाम आहार विकाराणम, म्हणजे मूर्त आहार विकार हे एका अंशामध्ये एका अवकाशांशात बसवायचे. एका अवकाशामध्ये मूर्त आहार, एकम द्रवाणाम एका अंशामध्ये द्रव, आणि एकम पुन्हा वातपित्त श्लेष्मणाम. वातपित्त आणि श्लेष्म, इथे श्लेष्मन हा शब्द आहे. वातः च पित्तः च श्लेष्मः च, इथे श्लेष्मन हा शब्द आहे, अनंत पुल्लिंगी शब्द आहे, आणि तो श्लेष्मा श्लेष्मानौ श्लेष्मानः असा चालतो, श्लेष्मणः असा चालतो. इथे श आल्यामुळे र किंवा श असा जेव्हा येतो, श षटकोनातला तो श असा म्हटला जातो. म्हणजे तुमचं जे टाळू आहे त्याला त्याच्या बरोबर उच्चार करायचा आहे. श असा उच्चार न करता श असा उच्चार करायचा आहे. तर श्लेष्माणाम असं म्हणताना श्लेष्मन हा शब्द आहे आणि तो श्लेष्मा श्लेष्मानौ श्लेष्माणः अशा स्वरूपात चालतो. तर वात पित्त आणि कफ हे यांच्यासाठी पुन्हा एक असा अवकाश आपल्याला ठेवायचा आहे. एतावतीं ही आहार मात्रा उपयुञ्जान
न अमात्र आहारजम किंचित अशुभम प्राप्नोती. अशा प्रकारे जर तुम्ही आहार मात्रेचा उपयोग केला तर ही आहार मात्रा अमात्राने उत्पन्न होणारे जे अशुभ फल आहे ते प्राप्त करत नाही. अमात्र आहारजम किंचित अशुभम न प्राप्नोती असा इथे अन्वय लावायचा. म्हणजे अमात्रायुक्त आहाराने निर्माण होणारे काही जे अशुभ फल आहे ते या आहाराने प्राप्त होत नाही असा अर्थ इथे लावायचा आहे. त्रिविधम इति त्रिप्रकारकम. त्रिविध या शब्दाचा अर्थ तीन प्रकाराचा. अवकाशांशम इति कोष्ठ अवकाश भागम. कोष्ठाचा जो अवकाश भाग आहे तो आपल्याला इथे गृहीत धरायचा. आहारस्य इति आहार निमित्त्यर्थम. आहारस्य म्हणजे आहार निमित्ताने घेतले जाणारे पदार्थ. तेन द्वौ अवकाशौ आहारस्य वक्तव्य. त्यामुळे इथे दोन आहाराचे दोन अवकाश सांगितलेले आहेत. एक मूर्त आहारासाठी आणि एक द्रव आहारासाठी. एकस्तु दोषाणाम. एक जो उरलेला एक जो अवकाश आहे तो दोषांच्यासाठी सांगितलेला आहे. इति त्रिविधम पक्षमाणम उत्तम. अशा प्रकारे तीन प्रकारचे अवकाश अंश इथे सांगण्यात आलेले आहेत. दोष अवकाश स्थापनम ही आहार उपकारत्वात आहारस्य इति उच्यते. दोष अवकाश अनवस्थाने ही आहारो दोषैः दूषत इति वक्तव्यम. म्हणजे दोषांसाठी जे अवकाश स्थापन सांगितलेलं आहे हे आहारासाठीच उपकारक आहे असं इथे सांगण्यात आलेलं आहे. उपकारत्वात आहारस्य इति उच्यते. आणि दोष अवकाश अनवस्थाने म्हणजे दोष अवकाश जर आपण ठेवलं नाही, दोष अवकाश अनवस्थानेही आहारो दोषही दुष्यत. आहार हा दोषांनीच दूषित होऊन जातो. म्हणजे जर आपण दोषांसाठी अवकाश स्थापन केलं तर ते आहारासाठीच उपयोगी ठरतं. जर आपण असं दोषांसाठीचं अवकाश स्थान ठेवलं नाही तर काय होतं, आहारोही दोषैही दुष्यत. आहार हा दोषांनीच दूषित होऊन जातो. किंवा आहारस्य अवकाशांशम आमाशय रूपम कुक्षौ वक्ष्यमाण विभागेन त्रिविधम स्थापयेत इति अर्थः. किंवा दुसरा अर्थ इथे त्यांनी सांगितलेला आहे, आहारस्य अवकाशांशम आमाशय रूपम म्हणजे आहाराचा जो अवकाशांश आहे तो आमाशय स्वरूपी मानला गेलेला आहे आणि त्याची स्थापना कुक्षीमध्ये करावी असं त्यांचं वर्णन आहे. म्हणजे बहुधा इथे त्यांना आहारामध्ये जो काही अवकाशांश स्वरूपी म्हणजे जो आकाश स्वरूपी अंश म्हणायचा असावा असं मला वाटतं. पण या ह्याचा तसा अर्थ लागत नाही. पहिल्या दोन ज्या उदाहरणं दिलेली आहेत त्याचा अर्थ लागतोय इथे, पण याचा अर्थ पूर्णतः लागत नाही. आहारस्य अवकाशांशम आमाशय रूपम कुक्ष म्हणजे आमाशय रूपी जी कुक्षी आहे त्याच्यामध्ये आहाराचा एक भाग किंवा आहारासाठीचा एक भाग तुम्ही वेगळा ठेवावा असं इथे त्यांना म्हणायचं असावं असं दिसतंय. कुक्षंश भागम यथा कर्तव्यम आह तद यथा इत्यादी. तद यथा इथून कुक्षीचे भाग कसे करावे त्याचं वर्णन पुन्हा एकदा विस्ताराने ते सांगतात की मूर्तानामिती आश्य खाद्यानाम म्हणजे आशित खाद्य हे जे पदार्थ आहेत म्हणजे जे कठीण पदार्थ आहेत जे
तोडून खाण्यासारखे पदार्थ आहेत किंवा चावून खाण्यासारखे जे पदार्थ आहेत ते म्हणजे मूर्त पदार्थ. द्रवाणाम इति लेय पेयानाम, जे लेय पेय चाटून खाण्यासारखे जे पदार्थ आहेत ते म्हणजे द्रव पदार्थ आहेत. इहम च, हे आपण मागच्या भागामध्ये पाहिलेलं आहे. इहम च अंश शब्दो न सम प्रविभागे वर्तते. आता इथे त्यांनी अंश शब्दाची व्याख्या करायला सुरुवात केलेली आहे की अंश म्हणजे असं नाहीये की 1/3 भाग म्हणजे 1/3 भागच असावं असं त्यांना म्हणायचं नाहीये. इह च अंश शब्दो न समप्रविभागे वर्तते, किंतु यथोचित विभागे, म्हणजे यथोचित योग्य जो विभाग तुम्हाला गरजेचा वाटत असेल तेवढा विभाग तुम्ही त्या त्या गोष्टींसाठी ठेवावा. तेन मूर्तानां बहुभागो इति नेयम, म्हणजे मूर्त पदार्थांसाठी जास्त भाग ठेवावा. म्हणजे इथे त्यांनी असं वर्णन केलेलं आहे की जे काही आपण आहार घेतो त्याच्यामध्ये मूर्त भाग हा जास्त असावा, द्रव भाग हा त्या मानाने कमी असावा, आणि या दोघांचा मिळून जो उरलेला भाग एक भाग आहे तो वात पित्त कफासाठी ठेवायला हवा. त्यामुळे तेन मूर्तानां बहुभागो भवति इति ज्ञेयम. वात पित्त श्लेष्माणां यद्यपि भिन्नानि स्थानानि तथापि मूर्त आहारादि भाग अपेक्षया मिलितानां किंचित स्थानं भवति इति एकत्वेन आराध्य आरोप्य अत्र एकम इति कृतम. म्हणजे इथे असं म्हणायचंय की वातपित्त कफाची खरं तर स्थानं भिन्न भिन्न आहेत. म्हणजे वात हा काही कुक्षीमध्ये नाहीये, वात हा काही पित्त हे कुक्षीमध्ये नाहीये, किंवा कफ हे कफाचा तरी त्यातल्या त्यात आपण तो आमाशय हा हे कफाचं स्थान धरू शकतो. पण वात आणि पित्ताचं हे काही आमाशय हे स्थान सांगण्यात आलेलं नाहीये. पित्ताचं स्थान हे पित्ताशय आहे किंवा वाताचं स्थान हे पक्वाशय आहे. मग तरी सुद्धा मूर्तादि आहार अपेक्षया मिलितानां किंचित स्थानं भवति इति एकत्वेन आराध्य आरोप्य अत्र एकम इति कृतम. तरी इथं मूर्तादि आहार अपेक्षया म्हणजे मूर्त आहार भागापेक्षा त्यांचं वेगळं स्थान इथे सांगितलेलं आहे. तर ते कशामुळे सांगितले, तर तो एक प्रकारे त्यांच्यावर आरोप केलेला आहे. ननु कुक्षी अंश विभागेन कृते अपि आहारे प्रकृती गुरुवादी दुष्ट द्रव्यज दोषो दृश्यत इति आह न. ओके, हे पुढचं वेगळ्यासाठी आहे, पण आधी आपण हे समजून घेऊया. तथापि मूर्तादि भाग अपेक्षया मिलितानां किंचित स्थानं भवति. म्हणजे ऍक्च्युली इथे मिलितानां या शब्दाचा अर्थ त्यांना असा अपेक्षित असावा की जे अवस्थापाकांमध्ये निर्माण होणारे जे वातपित्त कफ दोष आहे ते या ठिकाणी मिलित होत असतात. किंवा अजून एक असा अर्थ आपण लावू शकतो की मूर्त आहार, मूर्त इत्यादी जे आहार भाग आहेत त्याच्यातून त्यांचं विघटन झाल्यानंतर जे काही वातपित्त कफ स्वरूपी एक दोष निर्माण व्हायला लागतात ते आपल्याला इथे अपेक्षित आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी आपल्याला काही भाग हा सोडायचा आहे, त्यांच्यासाठी एक भाग हा इथे सोडायला सांगितलेला आहे. त्यामुळे त्यांनी असं वर्णन दिलंय की वातपित्त श्लेष्माणां यद्यपि भिन्नानि स्थानानि, त्यांची वेगवेगळी स्थानं सांगितलेली आहेत, तथापि मूर्त आहारादि भाग अपेक्षया मिलितानां किंचित स्थानं भवति इति एकत्वेन आराध्य आरोप्य एकम इति कृतम. त्यामुळे इथे त्यांनी मूर्त आहाराबरोबर निर्माण होणारे जे काही वातपित्त कफ आहेत त्यांच्यावर इथे त्यांनी तसा आरोप केलेला आहे. आणि ते म्हणजे इथे निर्माण होताना कदाचित वातच निर्माण होईल, कदाचित पित्त निर्माण होईल, कदाचित कफ निर्माण होईल, किंवा तिन्ही एकत्र होईल, किंवा द्वंद्व म्हणजे दोन एकत्र होतील. पण इथे त्यांनी सांगताना सगळ्यांचं एकत्र असं त्यांनी एक म्हणजे त्या सगळ्यांवर एकत्रच आरोप इथे
त्यांना करायची गरज वाटली, कारण त्या प्रत्येकाचं वेगवेगळं वर्णन इथे करण्याची आपल्याला गरज नाही. त्याच्यापैकी कोणीही झालं तरी सुद्धा ते दोष म्हणूनच आपण इथे लक्षात घेणार आहोत. त्यामुळे एक अवकाश भाग हा या निर्माण होणाऱ्या दोषांसाठी आपल्याला ठेवायला त्यांनी इथे आदेश दिलेला. ननु कुक्षी अंश विभागेन कृते अपि आहारे प्रकृती गुरुवादी दुष्ट द्रव्यज दोषो दृश्यत इति आह न अमात्र आहारजम इति. म्हणजे मगाशी मी सांगितलं तसं एतावती ही आहार मात्रा उपयुंजानो न अमात्र आहारजम किंचित अशुभम प्राप्नोती. म्हणजे मात्रेने घेतलेल्या आहाराने निर्माण होणारी प्रकृत्यादी दोषकृत असे जे अशुभ फल आहे ते इथे प्राप्त होणार नाही. म्हणजे मात्रेने घेतलेल्या आहाराने जे फळ प्राप्त होईल ते अमात्रेने घेतलेल्या आहाराने जे काही अशुभ फल प्राप्त होईल, प्राप्त होणारे ते फळ प्राप्त न होता मात्रेने घेतलेल्या आहाराने चांगलेच फळ म्हणजे शुभ फलच प्राप्त होईल. असं इथे अर्थापत्ती आपल्याला घ्यायची आहे. ही इथे अर्थापत्ती तंत्रयुक्ती आहे. म्हणजे त्यांनी विरुद्ध गोष्टीचं वर्णन इथे करून ठेवलेलं आहे की अमात्रेने घेतलेल्या आहाराने अशुभ फल प्राप्त होणार नाही, म्हणजेच मात्रेने घेतलेल्या आहाराने शुभ फलच प्राप्त होणार आहे. अशी इथे अर्थापत्ती तंत्रयुक्ती आपल्याला लावायची आहे. येत आहे ना लक्षात? पुढे जाऊया. न च केवलम मात्रावत्वात् एव आहारस्य कृष्णम आहार फल सौष्ठवम अवाप्तुम शक्यम प्रकृत्यादीनाम अष्टानाम आहार विधी विशेष आयतनानाम प्रविभक्त फलत्वात्. म्हणजे त्यांना असं म्हणायचं इथे की केवळ मात्रावद आहाराने संपूर्ण आहाराचं सौष्ठव म्हणजे सुष्ठू फल किंवा चांगले फळ प्राप्त होणे शक्य नाही. त्यामुळे येथे प्रकृती इत्यादींचा पण आठही गोष्टींचा विचार किंवा प्रकृती इत्यादी अष्टविध आहार विधी विशेष आयतनांचेही वेगवेगळे प्रविभक्त फल असते आणि त्याच्यामुळे त्याचाही विचार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. त्यामुळे केवळ मात्रेच्या आहाराचा विचार करायचा नाहीये. त्यामुळे आता आपण फक्त मात्रेवर विचार करतोय, पण खरं तर त्या सगळ्याच गोष्टींचा विचार आपल्याला करायला हवा. त्यामुळे सौष्ठवम सुष्ठुत्वम भारदक्यम इति अर्थ. हा सौष्ठवम म्हणजे सुष्ठुत्व म्हणजे चांगले गुण किंवा भारदक्य म्हणजे कल्याणकारक काहीतरी. भद्र म्हणजे कल्याणकारक. इथे भारदक्य हे भद्रचं तद्धित झालेलं आहे. त्यामुळे तद्धित म्हणजे काहीतरी विशिष्ट गोष्ट सांगायची असेल किंवा ह्याच्यातून त्याची निर्मिती असं सांगायचं असेल, भद्र पासून भारदक्य, भद्र या शब्दापासून भारदक्य असं जेव्हा सांगायचं असेल तेव्हा तद्धित होत असतं. तर त्या ठिकाणी हे सुष्ठू म्हणजे चांगले गुण किंवा भारदक्य म्हणजे कल्याणकारी गुण असे केवळ मात्रावद आहाराने होत नाही, तर प्रकृती इत्यादींचे पण काही वेगळी फळं असतात, तेही आपल्याला लक्षात घ्यायचे. प्रविभक्त फलत्वाद इति प्रविभिन्न फलत्वाद. तत्र अयम तावद आहार राशीम अधिकृत्य मात्रा अमात्रा फल विनिश्चयार्थः प्रकृतः. त्यामुळे ती आहार राशी लक्षात घेऊन किंवा त्याच्या अधिकारामध्ये मात्रा आणि अमात्रा यांच्या फलाच्या विनिश्चयासाठी, मात्रा म्हणजे काय तर त्याचं वर्णन इथे आम्ही आता करत आहोत. एतावान एव ही आहार राशी विधी विकल्पो यावद मात्रा अमात्रा यावद मात्रावत्तत्वम अमात्रावत्वम च. म्हणजे मात्रा म्हणजे काय आणि अमात्रा म्हणजे काय याचं वर्णन इथे आता आम्ही करत आहोत. तत्र मात्रावत्वम
पूर्वमुद्दिष्टं कुक्षी अंश विभागेन तद्भूयो विस्तारेण अनुव्याख्यास्यामः. तर मात्रेचं वर्णन आम्ही पूर्वीच कुक्षीच्या अंशाच्या विभागाने केलेलं आहे. म्हणजे त्रिविध कुक्षी च वर्णन जे आता आपण पाहिलं ते म्हणजेच मात्रेने घेतला गेलेला आहार. त्यामुळे त्याच आता तद्भूयो विस्तारेण अनुव्याख्यास्यामः, त्याच आता अजून विस्ताराने वर्णन आम्ही इथे करत आहोत. तत् यथा कुक्षे हे अप्रपीडनम कुक्षे हे प्रपीडनम पाहिजे. कुक्षे हे अप्रपीडनम असा शब्द आहे बरं का. कुक्षे हे अप्रपीडनम आहारेण म्हणजे कुक्षीचं आहाराने प्रपीडन न करणे. हृदयस्य अनवरोधः, इतकी मात्रा असावी की ज्याच्यामुळे हृदयावर अवरोध होणार नाही. पार्श्वयोः अविपाटनम, जो पार्श्वभाग आहे, पार्श्व म्हणजे बाजूचा, म्हणजे आपला शरीराचा जो मध्य आहे त्याच्या बाजूचा भाग म्हणजे छातीच्या कडेचा भाग. पार्श्वयोः अविपाटनम, विपाटन या शब्दाचा अर्थ त्याच्यावर दाब पडायला नको, म्हणजे त्याच्यावर जोर पडायला नको. पार्श्व बाजूला जोर न पडण्या इतकं. अनतिगौरवम उदरस्य, उदरामध्ये न अतिगौरव, अतिगौरव उत्पन्न व्हायला नको. त्रीणनम इंद्रियाणाम, इंद्रियांचं प्रीणन व्हायला पाहिजे. क्षुध पिपासा उपरमः, क्षुधा आणि पिपासा ही शांत, उपरम म्हणजे शांत व्हायला पाहिजे. स्थान आसन शयन गमन उच्छ्वास प्रश्वास हास्य संकथासु सुखानुभृत्ती, म्हणजे स्थान म्हणजे बसणे, स्थान ग्रहण करणे, आसन म्हणजे बसणे, शयन म्हणजे झोपणे, गमन म्हणजे फिरणे, उच्छ्वास म्हणजे श्वास बाहेर सोडणे, श्वास उच्छ्वास, उच्छ्वास प्रश्वास, उच्छ्वास म्हणजे सोडणे, प्रश्वास म्हणजे घेणे, श्वास घेणे, हास्य म्हणजे हसणे, संकथा म्हणजे काहीतरी कथा सांगणे किंवा बोलणे, दुसऱ्याशी बोलणे. यांच्यामध्ये सुखानुभृत्ती, यांच्यामध्ये सुखाची अनुवृत्ती व्हायला पाहिजे, म्हणजे सतत सुख असायला पाहिजे, म्हणजे दीर्घकाल सुख असायला पाहिजे. सायं प्रातश्च सुखेन परिणमनम, आणि सकाळ संध्याकाळ त्याचं सुखाने परिणमन व्हायला पाहिजे. बल वर्ण उपचय करत्वम, आणि बल वर्ण आणि उपचय यांची प्राप्ती व्हायला पाहिजे. इति मात्रावतो लक्षणम आहारस्य भवती, ही मात्रावत आहाराचे लक्षण सांगितलेले आहे. त्यामुळे ही लक्षणं अगदी लक्षात ठेवण्यासारखी आहेत आणि याचा वापरच आपण स्वतःसाठी आणि आपल्या पेशंटसाठी सांगू शकतो की इतका आहार असावा की ज्यांनी, किंवा हे श्लोक जे आहेत असे छोटे छोटे हे आपण दवाखान्यातही लावू शकतो की तुमचा आहार कसा असावा, तुमच्या आहाराची मात्रा कशी असावी, तर अशी असावी, ज्यांनी आपल्या कुक्षीवर ताण येणार नाही, हृदयावर ताण येणार नाही, पार्श्वबाजूवर ताण येणार नाही, उदरामध्ये गुरुता निर्माण होणार नाही. इंद्रियाणम प्रीणनम या शब्दाचा अर्थ असा आहे की इंद्रियांचं प्रीणन करेल, इंद्रियांचा कार्यकारित्व चालू ठेवेल, इंद्रियांचं कार्यकारित्व बंद नाही पडणार. म्हणजे अनेक वेळेला असं होतं की आपण खूप मोठ्या प्रमाणात आहार घेतल्यावर आपल्याला काही करावंसं वाटत नाही, नुसतं बसावंसं वाटतं, कारण त्या आहाराने निर्माण झालेला जे कफाधिक्य आहे त्याच्यामुळे जे आपण म्हणतो की प्रथम अवस्थेपाकामध्ये जे कफाधिक्य निर्माण होतं त्याच्यामुळे इंद्रिय इतकी क्षुब्ध होऊन जातात की आपल्याला काही करावंसं वाटत नाही, किंवा काही ऐकत असू तर ते ऐकता ऐकताच आपल्याला झोपही येऊन जाते. तर इंद्रिय ही प्रीणन झाली पाहिजे त्याच्याने, म्हणजे इंद्रिय ही आपल्या ताब्यात राहिली पाहिजे, इंद्रियांचं कार्यकारित्व चांगलं झालं पाहिजे आणि इंद्रियांना पोषणही चांगलं झालं पाहिजे. प्रीणन म्हणताना अजून एक अर्थही लक्षात घेण्यासारखं आहे की पोषणही त्यांचं चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे. म्हणजे
कमी आहार घेतला तर पोषण चांगलं होणार नाही, जास्त आहार घेतला तर अधिक्याने पोषण झाल्यामुळे किंवा पोषण होण्यापेक्षाही सुरुवातीच जे कफाधिक्य आहे त्यांनी इंद्रियांचं कार्य बंद पडण्याची शक्यता असते. त्यामुळे इंद्रियांचं प्रीणन याच्यातून हा अर्थ आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. च्युत पिपासा शांत झाली पाहिजे. स्थान आसन ग्रहण म्हणजे वेगवेगळ्या क्रिया आपल्याला सहजतेने करता आल्या पाहिजेत आणि त्याची अनुवृत्ती व्हायला पाहिजे. म्हणजे ते करताना सुखाची अनुवृत्ती व्हायला पाहिजे. अनुवृत्ती या शब्दाचा अर्थ आहे परत परत होणं. म्हणजे पूर्ण दिवसभर म्हणजे पुढचा आहार घेईपर्यंत ती सुखाची आवृत्ती राहिली पाहिजे. मग पुढचा आहार घेतल्यावर परत ती सुखाची आवृत्ती राहिली पाहिजे. असं इथे अनुवृत्ती या शब्दाचा अर्थ आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. प्रातः सायं सुखेन परिणमन, सुखाने त्यांचं परिणमन झालं पाहिजे. बलवर्ण उपचय करत्व. आता इथे सायं प्रातः परिणमन या शब्दाचा एक अर्थ आपण असंही घेऊ शकतो की सकाळचा घेतलेला आहार सुखाने परिणमन होऊन त्याचं मलभागामध्ये विघटन म्हणजे सारकिट्ट विघटन होऊन मल बाहेर पडला पाहिजे असाही आपण अर्थ लावू शकतो. त्यामुळे 2 वेळेला मल प्रवृत्ती होणं हाही इथे अर्थ आपल्याला लावता येऊ शकतो. त्याप्रमाणेच संध्याकाळी घेतलेला आहार सकाळी बाहेर पडणं आणि तो मलभागाद्वारे मलाद्वारे बाहेर पडणं. त्यामुळे 2 वेळेला सकाळ संध्याकाळ मलभाग बाहेर पडून तरच आपल्या इंद्रियांची शुद्धी किंवा स्रोतसांची शुद्धी होणार आहे आणि त्यामुळे आपल्याला सुख प्राप्त बलवर्ण उपचय प्राप्त व्हायला पाहिजे. कुक्षी अंश विभागेन इति एकम अवकाशांशम मूर्तानाम इत्यादीन उद्दिष्टम इति संक्षेपेण कथितम. म्हणजे पूर्वम उद्दिष्टम इथे अर्थ आहे ना, पूर्वम उद्दिष्टम. तर मागच्या ह्याच्यामध्ये हे संक्षेपाने सांगितलेलं आहे. आणि आता इथे म्हणजे या ठिकाणी आम्ही संक्षेपाने सांगितलंय की त्याच्यानी शुभ फल प्राप्त होईल. पण पुढे जाऊन आता आम्ही या ठिकाणी 5व्या श्लोकामध्ये ते विस्ताराने सांगत आहोत. पूर्वम उद्दिष्टम. उद्दिष्ट म्हणजे नेहमी उद्देश आणि हे उद्देश आणि विद्देश. त्यामुळे विशेषत्वाने सांगणं म्हणजे ते विस्ताराने कथन पुढे आम्ही करत आहोत असं इथे वर्णन आहे. सायं प्रातश्च इति वचनात सायं भोजने कृते यदि प्रातः प्रातश्च कृते यदि सायं सुखेन परिणमनं तथा स्थान आसनादिषु सुखानुभूतिः भवति तदा मात्रावत् भोजनम अनेन मात्रावत भोजनम अनेन कृतम इति ज्ञेयम. अशा प्रकारे आपल्याला मात्रावत आहार घ्यायचा आहे ज्याच्यानी सायं प्रातः त्याची सुखानी परिणमन होऊन त्याचं जे सुखाची अनुभूती होणार आहे आणि स्थान आसन हे करण्यामध्ये ती सुखानुभूती आपल्याला दिसणार आहे. म्हणून आपल्याला मात्रावत आहार घ्यायचा आहे. अशा प्रकारे इथे मात्रा म्हणजे काय किंवा आहाराची मात्रा आपल्याला कशा प्रकारे घ्यायची की ज्याच्यानी शरीरामध्ये काय लक्षणं निर्माण होतील हे आपण इथे पाहिलं. मॅडम मात्रावर आहाराचं वर्णन केलेलं आहे ते आपण पुढच्या वेळेला पाहूया. आज जरा थोडस थांबूया. माझ्याकडे एक जण माणूस कामाला आलेला आहे त्यामुळे आपल्याला थोडस इथे थांबावं लागेल. कोणाला प्रश्न असतील तर 5 मिनिटात आपण घेऊ शकतो. मॅडम हे श्वास हास्य कथा संकथासू आहे ना, कथासू म्हणजे बोलणे का?
अश्विनी, स्नेहलता, काही प्रश्न आहेत का? मॅडम, श्वास हास्य संकथासु म्हणजे बोलणे का? एकच मिनिट. कथासु. हॅलो. हा हा, आता येते ऐकू, बोल. हा, श्वास हास्य संकथासु आहे ना, हा तर त्याच्या कथासु म्हणजे बोलणे का अर्थ? हा, बोलणे बोलणे असंच अर्थ. म्हणजे एकमेकांशी चिट चॅट असं म्हणू शकतो आपण. अच्छा. तिथे अर्थ असा आहे की सम्यक कथा समकथा. सम्यक कथा समकथा म्हणजे योग्य चांगल्या गोष्टी बोलणे किंवा अशा स्वरूपाचं. पण आपण इथे आत्ता अर्थ गप्पा अशा स्वरूपात घेऊ शकतो. ठीक आहे. हो, चालेल. थांबूया. हा, आजच्या दिवस लवकर थांबू जरा, इकडे एक जण कामाला आले. हो, चल. हो, चांगलं झालं मॅडम लेक्चर. थँक्यू. हा, चल. अच्छा.